गांधी थांबू शकले असते. आणि हे अशा आविर्भावात सांगितलं जाते जणू काही या देशावरती इंग्रजांचं नाही, महात्मा गांधींचं शासन होतं. महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारला भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी 6 पत्र लिहिली. 6, त्यातलं एक पत्र मी माझ्या पुस्तकात दिलं. 6 पत्र लिहिली आणि त्या काळचे जे गव्हर्नर होते आयर्विन, त्यांच्यासोबत अनेक तास चर्चा केली. त्यांना समजून सांगितलं की सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू या 3 युवकांना फाशी देऊ नका, त्यांच्या फाशीच्या शिक्षेत माफी द्या. जर तुम्ही फाशी दिली तर जनक्षोभ या जनतेचा जो आहे तो उफाळून येईल, संताप होईल जनतेचा आणि तुमच्या सरकारला त्याचा त्रास होईल. तुम्ही याची चूक करू नका. अनेक तास समजून सांगितलं, एवढी चर्चा केली की शेवटी ते आयर्विन चिडले गांधींवरती. अहो काय गांधी लावलं तुम्ही? तुम्ही अहिंसेच्या मार्गाने जाणारे ते हिंसक लोक, त्या हिंसक लोकांची काय बाजू घेता तुम्ही? गांधींनी सांगितलं की जरी त्यांचा मार्ग वेगळा असला तरी सुद्धा ते माझ्यापेक्षा तसूभरही कमी देशभक्त नाही. आणि हे जे आयर्विन आहेत त्यांच्यासोबत चर्चा केली की शिक्षेत माफी द्या, या आयर्विन यांनी स्वतःचं चरित्र लिहिलं. त्या चरित्रात ते लिहितात की भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी सगळ्यात जास्त एकाच माणसानं प्रयत्न केले, ते होते मोहनदास करमचंद गांधी. पण माझे हात प्रशासनामुळे बांधलेले होते, कारण त्या काळातले जे ICS अधिकारी होते, प्रशासन पाहणारे, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जे अधिकारी होते, त्या अधिकाऱ्यांनी ब्रिटिश सरकारला पत्र लिहिलं होतं की तुम्ही जर भगतसिंगांसारखे सरकारी अधिकारी, ब्रिटिश अधिकारी मारणारे जे लोक आहेत त्यांच्या फाशीच्या शिक्षेत जर तुम्ही माफी दिली तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ. तुमचं प्रशासन तुम्ही बघत बसा काय करायचं. त्यामुळे प्रशासनाने माझे हात बांधलेले होते, मी काहीच करू शकलो नाही, असं आयर्विननं लिहून ठेवलं आहे. भगतसिंगांचे जे सहकारी होते सचिंद्रनाथ सन्याल, जे तुरुंगात राहिलेले आहेत भगतसिंगांसोबत, त्यांनी भगतसिंगांचं एक चरित्र लिहिलं. त्या चरित्राचं नाव आहे सरदार भगतसिंग. त्या चरित्रात ते लिहितात की भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी महात्मा गांधींनी जे काही प्रयत्न केले त्याची माहिती या जगाला झाली नाही, याबद्दल मला खंत वाटते. आणि त्यांनी माहिती दिली सविस्तर की काय काय केलं महात्मा गांधींनी. 1942 अँड इंडियन स्ट्रगल नावाचं पुस्तक आहे, त्याच्यात नेताजी सुभाषचंद्र बोसांनी लिहिलं आहे की भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी महात्मा गांधींनी जे काही प्रयत्न केले त्या प्रयत्नांना तोड नाही. स्वतः सुभाषबाबू सांगतात आहे. आणखी काय पुरावा पाहिजे आपल्याला की भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी महात्मा गांधींनी काय केलं? महात्मा गांधींची एवढीच जर चालती असती, एवढंच जर त्यांच्या शब्दाला मान असता ब्रिटिशांच्या नजरेत, तर स्वतःची बायको तुरुंगात मरू दिली. महात्मा गांधींच्या ज्या पत्नी आहेत कस्तुरबा गांधी, त्यांची समाधी तुरुंगातच आहे आगा खान पॅलेसमध्ये. त्यांचे जे स्वीय सहाय्यक होते महादेवभाई देसाई, ते सुद्धा तुरुंगातच वापरले. आपल्या बायकोलाही बिमार असताना ते बाहेर काढू शकले नाही. त्यांनी त्यांचे प्रयत्न केले ना, जे काही करता येतील ते. पण ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहून ठेवला गव्हर्नरने की माझे हात प्रशासनाने बांधलेले होते, मी काय करू सांग. आणि भगतसिंगांची स्वतःची इच्छा नव्हती की माझ्या फाशीच्या शिक्षेत माफी मिळावी म्हणून. जेव्हा त्यांच्या वडिलांनी असा प्रयत्न केला तेव्हा वडिलांना भगतसिंगांनी कठोर शब्दात पत्र लिहिलं की तुम्ही माझ्या देशभक्तीला डाग लावू नका, आता पुन्हा अशी चूक करू नका. आणि जेव्हा भगतसिंगांना फाशी देण्यात आलं त्याच्यानंतर सरदार भगतसिंगांचे वडील जे आहेत किशन सिंग, हे 1 महिन्याच्या नंतर म्हणजे फाशी दिल्यानंतर 1 महिन्यात काँग्रेसचं अधिवेशन झालं. त्या अधिवेशनात स्वतः हजर होते किशन सिंग. त्यांना जर वाटलं असतं की काँग्रेसवाल्यांमुळे असं झालंय तर ते त्या अधिवेशनाला हजर राहिले असते. भगतसिंगांची स्वतःची इच्छा नव्हती. जेव्हा भगतसिंगांचे कायदेविषयक सल्लागार जे होते प्राणनाथ मेहता, ते आले भगतसिंगांकडे आणि त्यांना वाटलं की हे 3 कवडे पोरं आहेत, त्यांना फाशी व्हायला नको. ते बोलले की भगतसिंग माझी अशी इच्छा आहे की तुम्ही एक अर्ज लिहून द्या ब्रिटिश सरकार आणि सांगा की बाबा आम्हाला शिक्षेत माफी द्या, माझी अशी इच्छा आहे. सुखदेव राजगुरू वळखले, अरे हे काय बोलता तुम्ही मेहताजी, अजिबात आम्हाला शिक्षेत माफी नको, आम्हाला फाशी लावू द्या. भगतसिंगांनी सांगितलं की ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना, जा तुम्ही एक अर्ज लिहून आणा. प्राणनाथ मेहतांनी एक अर्ज लिहून आणला, भगतसिंगांच्या समोर धरला. भगतसिंगांनी सांगितलं की हा अर्ज तुमच्याच खिशात राहू द्या. भगतसिंगांनी स्वतःच्या खिशातला अर्ज काढला आणि तो प्राणनाथ मेहतांच्या हाती दिला. काय होता तो अर्ज? भगतसिंगांनी लाहोरचे सुप्रिटेंडेंट जे होते जेलर तिथचे, त्या जेलरच्या मार्फत गव्हर्नरला पत्र लिहिलं होतं की आम्हाला फाशी देण्यात येऊ नये, आम्हाला युद्ध कैदी समजावं आणि आम्हाला बंदुकीच्या गोळ्यांनी उडवावं. हे होते भगतसिंग. आता हे आपण पाहिलं की महात्मा गांधींनी भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी काय केलं. आता असा आरोप जे लोक लावतात, ज्या संघटनेचे ज्या पक्षाचे लोक लावतात, आपण त्यांना आता प्रतिप्रश्न केला पाहिजे
पाहिजे की भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी तुमच्या संघटनेचे नेते लोक काय करत होते त्यावेळेस. म्हणजे त्यावेळेस जे लोक आज असे आरोप लावतात, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, हिंदू महासभा असेल, त्या काळात त्यांचे जे नेते होते त्यांनी एखादं पत्र लिहिलं ब्रिटिश सरकारला की भगतसिंगांच्या फाशीच्या शिक्षेत त्यांना माफी देण्यात यावी म्हणून. एखादं आंदोलन केलं, एखादं उपोषण केलं, एखादा सत्याग्रह केला. बरं हे सगळं जाऊ द्या, भगतसिंगांना फाशी दिल्यानंतर ही घटना वाईट घडली असंही ब्रिटिशांच्या धाकाने ज्यांची म्हणायची हिंमत नाही ते लोक आज काय सांगतात, भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी महात्मा गांधींनी काय केलं. अरे तुम्ही काय केलं हे सांगा. गांधींनी काही नाही केलं, जाऊ द्या. तुम्ही काय केलं, तुम्हाला काय अधिकार आहे म्हणायचा. कारण काय होते, आपण प्रश्नाची उत्तर देत राहतो. एका प्रश्नाचं उत्तर दिलं की लगेच लोक दुसरा प्रश्न उभा करतात. पण आपण आता प्रतिप्रश्न करायला शिकलं पाहिजे. या लोकांना आपण प्रतिप्रश्न केला पाहिजे की हा फक्त गांधींचा देश होता का, तुमची काही जबाबदारी नव्हती. काहीतरी सांगायचं की गांधींच्या अहिंसेमुळे देश नपुंसक बनला, गांधींच्या अहिंसेमुळे या देशाला उशिरा स्वातंत्र्य मिळालं. गांधींनी सांगितलं एका गालावर झपड मारले की दुसरा गाल पुढे केला पाहिजे आपण. आणि आपल्याला खरं वाटतं, आता युवकांना खरं वाटते ना की असं जर कोणी माणूस म्हणत असेल की त्याच्या एका गालावर झापड मारले की दुसरा गाल तो पुढे करतो म्हणते, हा माणूस कसा काय इंग्रजांशी लढणार, कसं काय आपल्याला स्वातंत्र्य मिळून देणार. साहजिक आहे कोणाला वाटणार. गांधींनी असं कधीच म्हटलं नाही की एका गालावर झापड मारले तर दुसरा गाल पुढे करा, कधीही बोलले नाही. दादांचा खोटा प्रचार आहे. एका हरिजन यात्रेदरम्यान गांधींनी जी हरिजन यात्रा काढली होती त्या दरम्यान एका सभेत महात्मा गांधी बोलताना असं बोलले की या देशातल्या अस्पृश्यांवरती आम्ही समर्थांनी एवढे अन्याय अत्याचार केलेले आहेत की त्यांनी जर माझ्या एका गालावरती झापड मारली तर मी माझा दुसरा गाल पुढे करेल, आणि त्याही गालावर जर त्यांनी झापड मारली तरी सुद्धा त्यांच्यावर आम्ही केलेल्या अन्यायाचं परिमार्जन होऊ शकणार नाही. एवढं ते लांबलचक वाक्य आहे. त्याचा मागचा पुढचा पूर्ण संदर्भ तोडून टाकायचा. फक्त एवढंच सांगायचं की महात्मा गांधींनी म्हटलं एका गालावर झापड मारली दुसरा गाल पुढे करा. आणि महात्मा गांधींच्या अहिंसेने जर आपल्या देशातले लोक नपुंसक बनले, स्वातंत्र्य जर उशिरा मिळालं, तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या देशात ईस्ट इंडिया कंपनीची म्हणजे ब्रिटिशांची जी सत्ता सुरू झाली ती झाली 1757 साली. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली असेल 1600 मध्ये, पण या देशात जी सत्ता सुरू झाली त्यांची शासन जे सुरू झालं ते 1757 साली, बरोबर. आणि महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले 1915 साली. शासन कधी सुरू झालं 1757. महात्मा गांधी भारतात आले 1915 साली, बरोबर. आता या 1757 ते 1915 हा 158 वर्षाचा काळ आहे. 158 वर्षाचा काळ. या काळात आपण किती होतो देशवासी, आपले भारतवासी 28 ते 29 करोड लोक होतो, कोटी. आणि ब्रिटिश किती होते 64,000. ब्रिटिश 64,000, आपण 28 कोटी. मग या 158 वर्षात गांधी कुठं नव्हते, गांधींची अहिंसा नव्हती. गांधीनं कोणाला जबरदस्ती केली नाही, कोणाला विनंती केली नाही की तुम्ही शस्त्र उचलू नका, तुम्ही शस्त्र उचलून लढाई करू नका, तुम्ही या ब्रिटिशांना घालवू नका. मग या 158 वर्षात हा देश का बरं स्वतंत्र होऊ शकला. गांधीच नव्हते ना पुढं. बरं आपल्या देशातलं जाऊ द्या, ज्या ज्या देशांवरती ब्रिटिशांचं राज्य होतं, अर्ध्या जगावरती राज्य होतं, त्या त्या देशात गांधी नव्हते. त्या त्या देशातले स्थानिक लोक बहुसंख्य होते, ब्रिटिश कमी होते संख्येने. ते लोक का बरं ब्रिटिशांना घालू शकले नाही आपल्या देशात. गांधी या देशात येतात 1915 साली. 1920 साली या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे सर्वोच्च नेते बनतात. आणि 1947 साली म्हणजे अवघ्या 27 वर्षात हा देश स्वतंत्र होतो. 27 वर्षात, मग जे 157 वर्षात झालं नाही. मग अनेकांचं म्हणणं असतं की सर्व क्रांतिकारकांनी जे सशस्त्र तो लढा दिला क्रांतिकारकांनी, तर त्यांचं काही योगदान नाही का, त्यांच्यामुळे देश स्वतंत्र झाला नाही का. 100% योगदान. या देशासाठी जो जो लढला असेल, त्या लढाईत उतरला असेल, त्याचं प्रत्येकाचं योगदान आहे. पण महात्मा गांधींनी ओळखलं होतं की या देशातल्या प्रत्येक माणसात बंदूक घेऊन लढण्याची हिंमत नाही. हा देश आज जसा आपल्याला दिसतो तसा हा देश नव्हता. अनेक शेकडो संस्था नव्हती, शेकडो. आणि या देशातली जी जनता होती त्या जनतेच्या मनात काय होतं की इथं मुघल येऊ, ब्रिटिश येऊ, पोर्तुगीज येऊ की राजमहाराजे येऊ,